हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे ॲडव्होकेट अशोक पासपोर. यूट्यूब ह्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मी घेऊन आलो आहे खास तुमच्याकरिता हा खास व्हिडिओ. यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाच. यापूर्वी तुम्ही माझा पार्ट 1 व्हिडिओ बघितला असेल, ज्याचे नाव होते ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार व सावधगिरी. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ऑनलाईन फसवणूक झाल्यास उपाय. तर मित्रांनो, आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर ही माहिती तुम्हाला उपयोगी पडणार अशी उपयुक्त माहिती आहे. मित्रांनो, जर पीडित व्यक्ती निष्काळजी नसेल तर त्याने साधारणपणे काळजीपूर्वक RBIने निर्धारित केलेल्या वेळेत म्हणजे 3 दिवसात ऑनलाईन फसवणुकीची तक्रार करणे आवश्यक असते. तरी पण मित्रांनो, कुणाचीही आर्थिक ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्वरित सायबर सेल आणि संबंधित बँकेकडे तक्रार करणे जास्त हिताचे असते. मित्रांनो, ताबडतोब अशी तक्रार केल्यामुळे बँक तुमचे आणि तृतीय पक्षाचे म्हणजे ज्याने फसवणूक केली त्याचे दोन्ही खाते फ्रीज केले जातात आणि त्याने पैसे विड्रॉ केले नसतील तर ते 100% मिळण्याची दाट शक्यता असते. मित्रांनो, बँकेने पैसे परत करणे बंधनकारक आहे. ह्याला पुष्टी देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा एक ऐतिहासिक निर्णय, ज्याला कायद्याच्या भाषेत लँडमार्क जजमेंट असं म्हणतात, तो म्हणजे जयप्रकाश कुलकर्णी विरुद्ध बँकिंग लोकपाल बँक ऑफ बडोदा 13 जून 2024 हा होय. मित्रांनो, ह्या निकालातील मुद्दे असे आहेत की शून्य उत्तरदायित्व तत्व, म्हणजे न्यायालयाने असा निर्णय दिला आहे त्याच्यामध्ये की जेव्हा तिसऱ्या पक्षाच्या उल्लंघनामुळे, उदाहरणार्थ सिम स्वॅपिंग किंवा असुरक्षित प्रणाली यामुळे फसवणुकीचे प्रकार होतात आणि त्यामध्ये बँक आणि ग्राहक यापैकी कुणाचीही चूक नसते, तेव्हा ग्राहकावर कोणतेही उत्तरदायित्व नसते. दुसरे म्हणजे बँकेचा बचाव फेटाळला. केवळ व्यवहाराची माहिती उघड झाली म्हणून वापरकर्ता निष्काळजी होता, हा बँकेचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. ग्राहकाने आपला OTP धोक्यात आणल्याचा कोणताही पुरावा नसल्यामुळे बँकेलाच जबाबदार धरण्यात आले. त्यामध्ये आदेश असा झाला की उच्च न्यायालयाने बँक ऑफ बडोद्याला नुकसानीने डेबिट केलेली रक्कम ₹76,90,000 6% व्याजासह परत करण्याचे निर्देश दिले असून एक महत्त्वाचा पायंडा पाडलेला आहे. मित्रांनो, कुणाही सोबत ऑनलाईन फ्रॉड झाल्यास तुमचे पैसे परत मिळवायचे किंवा बँकेच्या नकाराला आव्हान कसे द्यायचे याबाबतीत वकिलांचा सल्ला घेऊनच अशा परिस्थितीला सामना करावा. मित्रांनो, यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी नेहमी बघितल्या जातात. पहिली म्हणजे ही फसवणूक किती दिवसापूर्वी झाली. दुसरे म्हणजे पैसे वजा होण्यापूर्वी तुम्हाला OTP किंवा अलर्ट मिळाला होता का. आणि तिसरं म्हणजे तुम्ही आधीच पोलिसात तक्रार आणि सायबर सेलमध्ये अहवाल दाखल केला आहे का. मित्रांनो, यामध्ये बँक्स बर्डन ऑफ प्रूफ दिलेले आहे. यामध्ये बॉम्बे हायकोर्टाने असे म्हटले आहे की इफ द customer reports the fraud promptly, the burden of proving that the transaction was authorized lies with the bank. So, my dear friends, recent directives are further reinforcing this in similar cases involving cyber fraud, such as 2026 Bombay High Court as 16973 Division Bench. The Bombay High Court has maintained that even private banks are amenable to reach jurisdictions if they refuse to enforce these mandatory RBI guidelines regarding unauthorized electronic transactions. म्हणजे खाजगी बँकांनी सुद्धा अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहारांबाबतच्या म्हणजे RBIच्या अनिवार्य मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यास नकार दिला तर त्या बँका देखील रीट अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत जबाबदार ठरल्या जाऊ शकतात. मित्रांनो, सायबर सेल
व बँकेला तक्रार दिल्यानंतर फसवणूक करणाऱ्याचं व तुमचं खातं फ्रीज होईल. जर त्याने पैसे विड्रॉ केले नसतील तर सायबर सेल तुम्हाला सुपूर्दनाम्याची केस कोर्टात वकिलामार्फत दाखल करण्यास सुचवतील. त्याप्रमाणे तुमचे वकील भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 2023च्या सेक्शन 503 नुसार सुपूर्दनाम्याची केस दाखल करतील. त्यानंतर IO म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर चा अहवाल मागवण्याकरता कोर्ट संबंधित सायबर सेलला परत पाठवेल. IOचा रिपोर्ट व कोर्टात दाखल होईल की सदर अकाउंटधारकाला त्याचे अकाउंटवर अर्जदाराचे पैसे ट्रान्सफर झाले आहे, त्यांचे खाते फ्रीज केले असून सदर रक्कम तक्रारदाराला देण्यास काहीही हरकत नाही. त्यानंतर कोर्ट ऑर्डर करेल. द ॲप्लिकेशन इज अलाउड. The applicant, namely so and so, is authorized to get an amount of rupees so and so from concerned bank account which police has freezed. The police authorities are directed to make necessary correspondence to concerned bank for execution of the order. अशी ऑर्डर झाल्यानंतर सदर अर्जदाराला कोर्टात ₹200च्या ज्युडिशियल बॉन्डवर जेवढ्या रकमेची ऑर्डर झाली असेल तेवढ्या रकमेचा इंडेमनिटी बॉन्ड टाईप करून कोर्टात सादर करावा लागेल. मित्रांनो, वकिलांमार्फत तुम्ही सुपूर्दनाम्याची केस दाखल केल्यामुळे ही सर्व प्रोसिजरल वर्क तुमचे वकीलच करणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोर्टाच्या कामाची चिंता करू नका. फक्त वकिलांकडून होणाऱ्या कारवाईचा आढावा घेणे प्रत्येक तारखेला महत्त्वाचे असतं. तुम्हाला प्रत्येक तारखेला कोर्टात जाण्याची गरज नसते. दुसरे अत्यंत महत्त्वाचे असे आहे की मित्रांनो, जर बँकेमार्फत तुमच्यासोबत झालेल्या आर्थिक फसवणुकीबाबत बँकेने काहीही हस्तक्षेप केला नाही किंवा तुम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही तर तुम्ही ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे बँकेविरुद्ध केस दाखल करू शकता. बँक आणि खातेधारक यांचे संबंध ग्राहक म्हणून येतात. त्यामुळे सेवेतील त्रुटी म्हणजे डेफिशियन्सी ऑफ सर्व्हिस म्हणून तुम्हाला माननीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे म्हणजे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 अमेंडेड ॲक्ट 2019च्या सेक्शन 35 नुसार तक्रार दाखल करावी. त्यामध्ये तुम्हाला जरूर न्याय मिळेल. त्याकरिता मी सुरुवातीलाच तुम्हाला बॉम्बे हायकोर्टाचे रुलिंगचा रेफरन्स सांगितलेला आहे. मित्रांनो, तरी पण सध्याच्या इंटरनेटच्या ह्या युगात सदैव सावध राहा. बँकेचे मॅसेज बघत राहा आणि सुरक्षित राहा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर अशी म्हण आहे. मित्रांनो, त्याचे पालन करा. अशाच नवनवीन माहितीकरिता माझ्या व्हिडिओला लाईक करा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे. तुमच्या एका लाईकने मला नवनवीन समाजोपयोगी लोकोपयोगी व्हिडिओ प्रसारित करण्याची प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये सूचना कळवल्यास त्यांचे स्वागत आहे. धन्यवाद. तर चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.